नमस्कार मित्रांनो, आजची कथा खूप थरारक आणि रहस्यमयी आहे. या कथेमध्ये मैत्री, विश्वास आणि फसवणूक आणि असा ट्विस्ट आहे जो तुम्हाला शेवटपर्यंत विचार करायला लावेल. म्हणून ही स्टोरी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे जे होणार आहे त्याचा अंदाज तुम्ही लावू शकणार नाहीत. तर चला, वेळ न घालवता सुरू करूया आजची जबरदस्त कथा. नमस्कार, माझं नाव अमित आहे आणि मी एक बिझनेसमॅन आहे. माझ्या पत्नीचं नाव आहे प्रिया. ती हाऊसवाईफ आहे. आमच्या लग्नाला 1 वर्ष झालं आहे आणि मला एक बाळ आहे जो आता फक्त 7 महिन्याचा आहे. ही कथा तेव्हाची आहे जेव्हा मी सतत काम करत करत खूप कंटाळत होतो. मला सुट्टीची खूप गरज होती. मी माझ्या मित्रांना हालचाल विचारण्यासाठी मेसेज केला तर समजलं की ते लोक कॉलेज रियुनियनबद्दल विचार करत होते. आमचा कार्यक्रम ठरला आणि मीही होकार दिला. आम्ही 4 मित्र तयार झालो होतो. मी, रोहन, समीर आणि अर्जुन. आम्ही सर्वांनी भेटण्याचं ठरवलं. रोहन आपल्या पत्नीसोबत येत होता. समीर आणि अर्जुनचे लग्न झाले नव्हते. माझी पत्नी प्रिया देखील येण्यासाठी आग्रह करू लागली. तेव्हा मी विरोध केला नाही. बेबीला त्यांच्या आजीकडे सोडून आम्ही निघालो. आम्ही कॅम्पिंगचा प्लॅन बनवला. सर्वांनी आपला सामान पॅक केला आणि गाडीत बसलो. आम्ही संध्याकाळी 6 वाजता आमच्या जागेवर पोहोचलो. थोडं आसपास फिरलो. रात्री 10 वाजता आम्ही टेंट तयार केले. एकूण 3 टेंट होते. एकात मी आणि प्रिया, दुसऱ्यात रोहन आणि स्नेहा, तिसऱ्यात समीर आणि अर्जुन. सर्व लोक टेंटच्या बाहेर बसले. हलकी म्युझिक चालू झाली. ड्रिंक्स सुरू झाल्या. माझी पत्नी आणि माझ्या मित्राची पत्नी स्नेहा त्या देखील ड्रिंक घेतात, त्यामुळे त्या दोघी आमच्यासोबत आनंद घेत होत्या. खरंच खूप मजा येत होती. हवामानही कमालचं होतं. हलकीशी थंडी. आम्ही गप्पा मारू लागलो. तेव्हा समीर म्हणाला, प्रिया भाभी, तुम्ही खूप सुंदर आहात. प्रिया हसून म्हणाली, थँक्यू. समीरच्या नजरेत एक वेगळीच भावना दिसली. तेव्हा माझं मन हललं. पण समीर एकटा होता. मी प्रियाकडे पाहिलं तेव्हा तिचा मूड वेगळ्याच अनुभवासाठी तयार झाला होता. मी तिला मेसेज केला, डार्लिंग, अशामुळे भावना दाटून येतील. तू झेलशील का? तिने आख मारली, इमोजी पाठवली आणि हसू लागली. मी समजलो की आता काम संपलं आहे. प्रिया या लोकांच्या भावनेशी जुडली जाईल. तरीही मी तिला मेसेज केला की तू असं दाखव की तुला हे अनुभव घ्यायचा नाही आणि ते सर्व तुझ्यासोबत जाणून बुजून करत आहेत. ती ओके म्हणाली आणि लिहिलं, आता तू टेंटमध्ये जा, तेव्हाच गेम होईल. मी ओके म्हणालो आणि टेंटमध्ये जाण्याची संधी शोधू लागलो. तेव्हा ते 3 उठले आणि बाथरूम करण्यासाठी गेले. मीही त्याच बाजूला गेलो आणि त्यांची बोलणी ऐकू लागलो. रोहन म्हणत होता, यार प्रिया काय माल आहे. एकदा मिळाली तर सुंदर वेळेचा अनुभव घेणं मजेदार होईल. ते 3 जण माझ्या पत्नीबद्दल बोलत होते. मला राग येत होता, पण मी काही बोललो नाही. परत आलो आणि ड्रिंक्स घेऊ लागलो. तीही परत आली. मला नशा चढला. तेव्हा मी प्रियाला म्हणालो, चल झोपायला जाऊ. ती म्हणाली, नाही, मी थोडी स्नेहाशी बोलते. मी एकटा टेंटमध्ये गेलो. बाहेर प्रिया, स्नेहा, रोहन आणि समीर आणि अर्जुन ड्रिंक्स घेत होते. थोड्या वेळाने दोघी मुलींना नशा चढला आणि त्या बाहेरच झोपल्या. रोहन आपल्या पत्नी स्नेहाला उचलून टेंटमध्ये घेऊन गेला. प्रिया, समीर आणि रोहन 3 जण टेंटच्या बाहेर होते. अर्जुन प्रियाकडे पाहत होता. प्रिया नशेत होती. अर्जुनची भावना दाटून आली. त्याने समीरला इशारा केला. समीर हसला आणि दोघे प्रियाच्या जवळ बसले. समीर तिच्या पायाजवळ बसला आणि अर्जुन डोक्याजवळ. अर्जुनने हात तिच्या व्यक्तिमत्वावर ठेवला आणि सुंदर अनुभव घेऊ लागला. प्रिया नशेत होती. ती काही बोलली नाही. अर्जुन आता व्यक्तिमत्वाचा सुंदर अनुभव घेऊ लागला. इतक्यात रोहन आपल्या टेंटमधून बाहेर आला. त्याने हे सर्व पाहिलं. समीर आणि अर्जुन रोहनला पाहून थांबले. रोहन म्हणाला, अरे साले, हे काय करताय तुम्ही? माझ्या पत्नीला समजलं की रोहन फक्त दाखवण्यासाठी बोलत आहे. रोहनचा आवाज ऐकून माझी झोप उडाली आणि मी बाहेर आलो. अर्जुनने ताबडतोब सॉरी म्हटलं आणि रोहनला सांगितलं, यार आम्ही नशेत वाहून गेलो आणि प्रिया खूप सुंदर आहे म्हणून ही चूक झाली. रोहनने प्रियाकडे पाहिलं. समीर म्हणाला, रोहन काय माल आहे यार. अमित अजून झोपला आहे. चल ना, सुंदर अनुभव घेऊ. हे ऐकताच रोहनची भावना दाटून आली. त्याने एक क्षण विचार केला आणि समीर व अर्जुनकडे हसून पाहिलं. 3 जण प्रियाच्या जवळ बसले. रोहन तिच्या व्यक्तिमत्वाचा सुंदर अनुभव घेऊ लागला. तिचा नशा हळूहळू उतरत होता. रोहन आणि समीरने मिळून तिला मोकळे केले. हे पाहून तिघेही प्रभावित झाले. त्याने प्रियाला उचललं आणि समीर अर्जुनच्या टेंटमध्ये नेलं. टेंटमध्ये पोहोचताच ते एक एक करून ते सुंदर अनुभव घेऊ लागले. प्रिया प्रभावित झाली आणि तिचा नशा उतरला. प्रियाने डोळे उघडले तेव्हा तिला दिसलं की ते 3 जण अनुभव घेत आहेत. ती घाबरल्यासारखी ओरडू लागली. मी हे सर्व टेंटच्या बाहेर लपून पाहत होतो. नशेमुळे मी तिथेच झोपलो. सकाळी 8 वाजता माझी झोप उडाली. मी टेंटमध्ये पाहिलं तर प्रिया अर्जुनला वरून सुंदर अनुभव देत होती. मी समजलो की प्रियाने आपल्या मनाची पूर्ती केली आहे. अनुभव संपल्यावर ते दोघे झोपले. प्रिया हसली. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. अरे, मी ठीक आहे, पण स्नेहाला बोलाव. आज रात्रभर सुंदर अनुभव घ्यायचा आहे. अमितला काही कळणार नाही. तो अजून झोपलेला असेल. मी बाहेरच्या झुडपात लपून हे सर्व ऐकत होतो.
माझ्या मनात एक विचित्र मिश्रण होतं, राग, उत्तेजना आणि भीती. पण मी काहीच बोललो नाही. थोड्या वेळाने स्नेहाला आणण्यासाठी रोहन गेला. तेवढ्यात प्रियाने समीरला जवळ बोलावलं आणि त्याच्या कानात काहीतरी कुजबुजली. समीरचे डोळे विस्फारले. तो हसला आणि अर्जुनकडे पाहून मान हलवली. मी हे पाहिलं, पण काही नाही समजलं. 10 मिनिटांनी रोहन स्नेहाबरोबर आला. स्नेहा नशेत होती, पण ती तयार दिसत होती. 4 जण एकत्र टेंटमध्ये शिरले. आतून हलके हसणे ऐकू येत होते. मी टेंटच्या एका छिद्रातून आत डोकावलं. प्रिया आणि स्नेहा दोघे पापी घेत होत्या. रात्रीचा सुंदर अनुभव सकाळपर्यंत चालला. सगळे थकले होते. मी परत माझ्या टेंटमध्ये आलो आणि झोपलो. दुपारी 2 वाजता माझी झोप अचानक उघडली. बाहेर गोंधळ गोंधळ होता. मी बाहेर आलो तर पाहतो तर काय, रोहन, समीर आणि अर्जुन तिघेही प्रियाला आणि स्नेहाला घेऊन गाडीकडे धावत होते. प्रियाचा चेहरा पांढरा पडत होता. तिच्या हातात लाल डाग होते. काय झालं? मी ओरडलो. रोहन घाबरलेल्या आवाजात म्हणाला, यार अमित, स्नेहाला साप चावला. आम्ही फोटो काढत होतो तेव्हा अचानक. तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं. सगळे गाडीत बसले. मी ड्रायव्हिंग घेतली. प्रिया मागे स्नेहाच्या डोक्यावर हात ठेवून बसली होती. तिचे डोळे भरले होते. रस्त्यावर मोबाईल नेटवर्क नव्हतं. सर्वात जवळचे हॉस्पिटल 40 किलोमीटर दूर होतं. गाडी वेगाने चालत असताना अर्जुन मागून म्हणाला, प्रिया, तू काल रात्री जे काही बोललीस ते. प्रियाने त्याला एकदम थांबवलं. आता नाही. मला काहीतरी संशय आला. मी आरशात प्रियाकडे पाहिलं. तिचा चेहरा सामान्य नव्हता. स्नेहाच्या पायावर खरंच साप चावल्याचे दाग होते, पण ती बेशुद्ध नव्हती. अर्ध्या रस्त्यावर स्नेहा अचानक बोलली, रोहन, ते व्हिडिओ डिलीट कर. रोहनने लगेच त्याचा फोन काढला. मी गाडी थांबवली. कसला व्हिडिओ? मी रागाने विचारलं. तेव्हा प्रियाने माझ्या हातावर हात ठेवला आणि शांतपणे म्हणाली, अमित, हे सगळं प्लॅन केलेलं होतं, पण आता स्नेहाला खरोखर साप चावला आहे. आणि त्या क्षणी समीरने मागून पिस्तूल काढला आणि माझ्या डोक्याला लावला. ड्रायव्हिंग कर अमित, एक शब्दही बोलू नकोस. समीर म्हणाला, ही कॅम्पिंग ट्रिप कधीही रियुनिंग नव्हती. आम्हाला तुझ्या बिझनेसची माहिती हवी होती. तुझ्या कंपनीचे अकाउंट्स, पासवर्ड्स. प्रिया आमच्यासोबत आहे गेल्या 3 महिन्यापासून. तू जेव्हा कामात बुडालेला होतास तेव्हा आम्ही तिला संपर्क केला. स्नेहाचा साप चावणे हा भाग नव्हता, पण आता सगळं बदललेलं होतं. प्रिया मागे बसून शांतपणे माझ्याकडे पाहत होती. तिच्या डोक्यात ना पश्चाताप होता ना भीती, फक्त एक वेगळीच भावना. रोहन हसला. आता तुला 2 पर्याय आहेत. एक, आम्हाला सर्व माहिती दे आणि आम्ही स्नेहाला हॉस्पिटलमध्ये सोडू. आणि दुसरा, तू नकार दे तर प्रिया आणि स्नेहा दोघी. गाडी अजून वेगाने चालली होती. रस्ता ओसाड होता. माझ्या मनात हजार विचार येत होते. माझी पत्नी, माझा 7 महिन्यांचा बेबी, माझा बिझनेस आणि आता ही नवीन वास्तव. प्रियाने शेवटी बोललो, अमित, निर्णय घे, पण लवकर. स्नेहाचा श्वास घेणे कठीण होत आहे. मी गाडी थांबवली. समीर, तो पिस्तूल खाली ठेव, मी शांतपणे म्हणालो. माझा आवाज स्वतःलाच अनोळखी वाटला. समीरने क्षणभर संकोच केला, पण मग त्याने पिस्तूल खाली केले. अमित, हे सगळं एक मोठा गैरसमज आहे, तो म्हणाला, पण त्याच्या आवाजात खोटेपणा जाणवत होता. प्रिया मागून हळूच म्हणाली, अमित, स्नेहाची स्थिती खूप खराब होत आहे. आधी हॉस्पिटल. तिचा आवाज नेहमीसारखा नव्हता. त्यात एक विचित्र थकवा होता. मी पुन्हा गाडी सुरू केली. रस्ता ओसाड होता. मोबाईल नेटवर्क अजूनही नव्हते. 40 किलोमीटरचा प्रवास जणू युगानुयुग लांब वाटत होता. स्नेहाला ताबडतोब उपचारासाठी घेतले. डॉक्टर म्हणाले, साप चावला आहे, पण वेळेवर आलात ते ठीक होईल. रोहन स्नेहाच्या बाजूला बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर खरी चिंता दिसत होती. समीर आणि अर्जुन बाहेर कॉरिडॉरमध्ये उभे होते. मी प्रियाला बाजूला नेले. प्रिया, हे सगळं काय आहे? तू 3 महिन्यापासून त्यांच्यासोबत? माझा प्रश्न सरळ होता. तिने दीर्घ श्वास घेतला. अमित, तू कामात इतका बुडाला होतास की घरी येताना देखील तुझ्या मनात फक्त बिझनेसच असायचा. बेबीला पाहायला तुला वेळ नव्हता. मी एकटी पडले होते. रोहनने एकदा फोन केला आणि सांगितलं की कॉलेजचे सगळे जुने मित्र पुन्हा भेटणार आहेत. नंतर गप्पा वाढल्या. मी कबूल करते, मी चुकीचे होते, पण हे सगळं त्यांचा प्लॅन नव्हता. कमीत कमी सुरुवातीला तिच्या डोळ्यात अश्रू होते. मी तिचा हात धरला आणि आता ते अकाउंट, पासवर्ड, ते फक्त बोलत होते. मी कधीही तुझ्या बिझनेसची माहिती त्यांना दिली नाही. पण समीरला तुझ्या कंपनीत गुंतवणूक करायची होती. तो अडचणीत होता. त्याने मला वापरले. प्रियाने खाली पाहिले. त्या क्षणी मला राग, दुःख आणि दिलासा याचे विचित्र मिश्रण जाणवले. आमचं लग्नाला 1 वर्ष झालं होतं. बेबी 7 महिन्याचा होता. आणि हे सर्व 2 दिवसांनी स्नेहा बरी झाली तेव्हा सर्वजण मुंबईला परत आलो. बेबी आजीकडे होता. घरी आल्यावर वातावरण तणावपूर्ण झालं. मी ऑफिसला जायचं टाळत होतो. प्रिया स्वयंपाकघरात काम करत होती, पण तिच्या हालचालीत एक अनामिक अपराधीपणा भावना होती. एका संध्याकाळी मी तिला बसवून घेतले. प्रिया, आपण हे नातं वाचवू शकतो का? तिने मान डोलावली. मला वाटले, आपल्याला वेळ हवा आहे.
तू काम कमीत कमी कर. मी देखील घराबाहेर काही सामाजिक काम करू लागते. बेबीसाठी आपण दोघे हवे आहोत. पण हे इतके सोपे नव्हते. दुसऱ्या दिवशी समीरचा फोन आला. अमित, मी सॉरी म्हणतो, पण तुझ्या कंपनीत एक समस्या आहे. तुझा पार्टनर विक्रम, तो काही गैरव्यवहार करत आहे. मी पुरावा पाठवतो. मी पुरावा पाहिला. तो खरा वाटत होता. माझा विश्वासू पार्टनर विक्रम कंपनीचे पैसे हळूवारपणे बाहेर काढत होता. हे रहस्य उघड झाल्यावर मी अर्जुन आणि रोहनशी बोललो. ते आता मदत करायला तयार होते. पण त्यामागे काय उद्देश होता? आम्ही दोघं प्रियाच्या माहेरी गावात गेलो. बेबीलाही घेऊन. गावातल्या शांत वातावरणात मी विचार करू लागलो. शहरातील धावपळ, बिझनेसची स्पर्धा आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष, हे सगळं मला गावातील माझ्या मूळ संस्कृतीची आठवण करून देत होतं. प्रियाच्या वडिलांनी मला एकटे बोलावले. बेटा, नात्यात विश्वास हा पाया आहे. प्रिया लहान आहे. तिला साथ हवी आहे. तू दिली नाही तर दुसरे कोणीतरी दिले असते. पण आता सुधारण्याची वेळ आहे. मी मान डोलावली. पण घरी परतल्यावर एक नवीन समस्या उद्भरली. प्रियाच्या भावाने, जो गावातच राहत होता, समीरला ओळखले. हा समीर गावातल्या काही जमिनीचा प्रकरणात गुंतला होता. त्याने लोकांना फसवले होते. हे ऐकून मला धक्का बसला. समीर फक्त माझा मित्र नव्हता, तर एक काळा इतिहास असलेला माणूस होता. मी त्याला फोन केला. समीर, सत्य सांग. तो हसला. अमित, प्रत्येकाची एक कथा असते. तुझी कंपनी वाचवायची असेल तर माझी मदत घे. 1 महिना गेला. मी कंपनी सावरत होतो. प्रिया आणि मी जवळ येत होतो. बेबीच्या हसण्याने घर भरून गेले होते. पण एक रात्री प्रियाने मला एक पुरावा डायरी दाखवली आणि म्हणाली, हे मी तेव्हा लिहिले होते, जेव्हा मी एकटी होते. डायरीत तिने लिहिलेले होते की तिला समीरकडून धमकी मिळत होती. त्याने तिच्या काही जुने फोटो वापरून तिला आरे आणले होते. ती मला सांगू शकली नव्हती, कारण बेबी आणि माझ्या प्रतिष्ठेची भीती होती. मी स्तब्ध झालो. प्रिया, मला का सांगितले नाहीस? भीती वाटली म्हणून. पण मी आता तयार आहे. आपण एकत्र लढू. दुसऱ्या दिवशी अर्जुन आला. त्याने एक पेनड्राईव्ह दिली. त्यात विक्रम आणि समीर यांचे संभाषण होते. ते दोघे मिळून तुझी कंपनी ताब्यात घेण्याचा प्लॅन करत होते. रोहन देखील यात होता. पण तो मागे हटला. सत्य उघड होत चाललेलं होतं. पण हे सत्य इतकं सोपं नव्हतं. रोहनने मला फोन केला. अमित, स्नेहा आता पोटी आहे. मी आता बदललेलो आहे. पण समीर धोकादायक आहे. तो तुझ्या घरी येण्याचा प्लॅन करत आहे. त्या रात्री मी आणि प्रिया बेबीला झोपून बसलो होतो. दारावर टकटक झाली. बाहेर समीर उभा होता. त्याच्या हातात एक फाईल होती. अमित, शेवटचा प्रस्ताव. कंपनीचे 40% शेअर्स मला दे. नाहीतर प्रियाच्या डायरीतील ते सर्व गोष्टी आणि तिचे फोटो मी सोशल मीडियावर टाकेन. प्रिया माझ्या मागे उभी होती. तिचा चेहरा पांढरा पडला होता. मी समीरकडे पाहिले. तू माझा मित्र होतास. मित्रत्व हा बिझनेसमध्ये चालत नाही, तो म्हणाला. मी त्याला आत बोलावले. चहा दिला. आम्ही बोलत होतो, पण माझ्या मनात एक योजना तयार होत होती. प्रियाने पोलिसांना सांगितले होते का की ती अर्जुनच्या भीतीत होती? समीर गेल्यावर प्रिया म्हणाली, अमित, त्यांच्याकडे आणखी काही पुरावे आहेत का? आणि रोहन खरंच बदललेला आहे का? मी खिडकीतून बाहेर पाहिले. रस्त्यावर एक कार उभी होती. त्यात अर्जुन बसलेला होता की तो देखील त्यांच्या बाजूने होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ऑफिसला गेलो. माझ्या टेबलावर एक नोट्स होती. तुझे सर्व रहस्य आम्हाला माहिती आहेत. प्रिया, बेबी, सर्व निर्णय घे. मी प्रियाला फोन केला. घरी सर्व ठीक आहे का? ती म्हणाली, अमित, बेबी नाही दिसत. तिचा आवाज कापत होता. माझ्या हातातून फोन खाली पडला. बाहेर पाऊस सुरू झाला होता. समीरचा शेवटचा मेसेज आला. आता खेळ सुरू झाला आहे दोस्त. पुढे काय होणार आहे ते फक्त मी आणि तुम्ही ठरवू शकता. मित्रांनो, या कथेचा पुढचा भाग तुम्हाला खूप नक्की आवडणार आहे. पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल, कारण पुढची स्टोरी अजून जास्त जबरदस्त आणि थरारक असणार आहे. पण त्यासाठी मला तुमच्याकडून एक छोटंसं सपोर्ट हवं आहे. या व्हिडिओला लगेचच एक लाईक करा आणि कॉमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. तुमच्या कॉमेंट्स आणि प्रेमामुळे मला पुढचा भाग आणण्याची प्रेरणा मिळते. जर या व्हिडिओला भरपूर कमेंट्स आणि चांगला प्रतिसाद मिळाला तर पुढचा भाग मी तुमच्यासाठी लवकरात लवकर सरप्राईज म्हणून अपलोड करेन. आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढचा भाग अपलोड होताच तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग या व्हिडिओला किमान 200 लाईक्स पूर्ण करून दाखवा. धन्यवाद.